नंतर काय बोलतात, बुवा गवळणीची चाल मी काय गणाची चाल मी सांगितली तुम्हाला, गणाची चाल सांगितली, पण मग गवळणीची का लपवली? बाईनी गवळणीची चाल का लपवली माहिती का? गवळणीची चाल सांगितली का बाईनी? खरं बोलायचं, रेकॉर्ड असेल कॅमेरा टाका. गवळणीची चाल सांगितली बाईनी? नाही सांगितली. का नाही सांगितली? कारण त्या विषयावर मला चॅलेंज केलं, बुवा तुझं खरं असेल ना तर माझ्या या गवळणीला कटिंग मारून टाकू. बाई हे असे आहेत ना, हे लपून छपून इकडे तिकडे पळवाटा करायचं नाही. मी सांगितलं ना, जर नव्हतं ना काय तर सरळ व्हायचा. नंतर बाई काय बोलते परत, बाई शक्ती तुळाची आळवणी कशी असते, बुवा शक्ती तुळाची आळवणी कशी असते? अरे मी नटेश्वराला नमन केले, नटेश्वराला विनंती केली, ज्या रंगदेवतेच्या या सेनो उभा आहे त्याच रंगदेवतेला मी विनवणी केली, आणि तुम्ही म्हणता फक्त बाई विनवणी कसं, बुवा विनवणी कशी असते काय? नंतर काय असं नाही का बाई, अजून बहिणीवर किती दिवस पोट भरणार? तुम्ही सांगितलं, मी वारंवार सांगते परत, तुम्ही सिनियर काय करा, वेगवेगळं काय नवीन द्या. माझ्या आसपास झाले ना, माझ्या पुढच्या बाजूला तुम्हाला एकदा काय मिळणार नाही. मी तुम्हाला आज सांगतो, तसं तुमचं नाही. एकच काय येतं ना का भेंडी, मग मला ते भेंडी बोलतो, मला एक मुगडा बसत, मी बाई छोटीशी भाजीवाली भेंडी गवार विकतेदारी. आता मी जर हे बोललो तरी काय बाई छोटीशी भाजीवाली आहे का? ही अशी भाजीवाली आहे. नंतर काय म्हणले बाई, उद्या दहीहंडी आहे, कांदा थरावर काढणार, खाना हंडी फोडणार, कांदा दहीतून खाणार, मग होत तरी पाडणार. मी असं बोललो, होत तरी पाडणार. बाई रेकॉर्ड आहे, तपासून बघा, रेकॉर्ड असेल तपासून बघा मी काय बोललोय. बाई तुम्ही सगळं सांगितलं, मटकी फोडणार, हंडी फोडणार, दही खाणार. मग मी बाई बोललो, जर सगळं सांगितलं मग तो बुवा बाई तुम्ही थरावर चढलं का नाही सांगितलं, वर चढलं ते का नाही सांगितलं, हे मी बोललो. खोटं नाही बोलायचं, खोटं बोलायचं नाही. रेकॉर्ड असेल तर तपासून बघा, खोटं बोलायला नाही. नंतर काय बोलतात परत, तो विषय काय, मी काय विषय, तुझा प्रश्न हा ऐकून झाली खुशी, तुझा प्रश्न हा ऐकून झाली खुशी. मला गाळवा, अगं मला गाळवा, मला गाळवा काग म्हणते म्हशी. मग आता खरं सांगा, जर गाडी बोलतो असतो तर त्या गाडीचा अपमान झाला असता. कारण काय ह्या बाई आहेत त्या गाडीसाठी आहेत का? या मस्त म्हणून मी माहीत बोललो. परत बाई काय म्हणतात आणखी बघा, बाई तुम्ही काळजी करता, प्रत्येक शब्द तुमचा माणूस म्हणत ना बाई मोबाईल पोहा लिहून घ्या. मी काय तुम्ही मला सांगितलं की मी असं कुठं बोललो तुम्हाला की बाहेर समोर येऊन बसा, समोर येऊन बसा नाही बोललो मी, महेश बुवा बाहेर येऊन बसा आणि मी काय बोलते माझ्या बोलावर लक्ष ठेवा. खोटं बोलणार नाही, या गाडीची बदलून ठेवतो. जर खोटं बोलत असेल, खोटं बोलून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार नाही, जे खरं आहे तेच बोलणार. बाई काय म्हणतात, सोलवतोय बोलवतोय. माझ्या गवळणीमध्ये हे शब्द होते, सोलवतोय बोलवतोय. माझ्या गवळणीचे बोल काय होते, राधे ध्यान माझे तुझं बोलावं, तुला नाचवी मुरलीच्या तालावर. राधे ध्यान माझे तुझं बोलावं, तुला नाचवी मुरलीच्या तालावर. आज मेरा ग पप्पी तुझ्या गावावर, राधे मेरा ग पप्पी गोड गालावर. हे माझ्या गवळणीचे बोल होते. आणि बाई म्हणते काय बोलवतोय घोलवतोय काय बोलतोय, हे मी बोलतो काय? खोटं सगळं बोलायचं. नंतर काय म्हणला, ते काय माझ्या गवळणीला कटिंग मारली माझ्या गवळणीला. काय म्हणत होत्या, या कृष्णाच्या कानाखाली पेटली. बाई
आता या ठिकाणी सांगतो, जर तुमचा गुरु असेल आदरणीय चंद्रकांत साहेब आहेत, त्यांच्याकडे एकदा अभ्यास करून घ्या. अखंड जो श्रीकृष्ण लीला आहे ती जर ऐकली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही राधेने श्रीकृष्णाच्या कानाखाली मारले हे जर आत्माकडे निदर्शन आलं तर मी तुम्हाला सांगतो ना, हे आजच सोडून देईल. कटिंग कशी मारायची मी तुम्हाला जी तुम्ही चाल मारली कटिंगची, त्या चाली मी तुम्हाला कटिंग केली आणि तुम्ही कुठला विषय घेणार, या राधे या कानाच्या कानाखाली पेटवली. काय येताना काहीतरी चांगलं द्यायचं. नंतर मग मी तो पण राहिला माझा, अगं कोणी तू सपन दिली ना आपल्या जुने जागेवर भेटला. मग मी माझ्या त्या विषयपणामध्ये मी तुम्हाला विषय काय दिला होता की या गंगेला बोललो होतो मला, गंगेचा विषय बोललो होतो ना, आणि नंतर तर ऐकून बघा, परत सांगतोय मी गंगेचा विषय काय होता. या गंगेला पवित्र स्थान शिवशंकराच्या जटामध्ये आहे आणि बाईची जटा आहे ना, म्हणून तुम्ही त्यातून निर्मळपणे खाली वाहताय. तेजल आहे ना, म्हणून निर्मळपणे खाली येते. नाहीतर तुमची वाटा हात झाली असते सगळीकडे. हे शिवशंकराचे जटा आहे म्हणून तुम्ही आहात, असं असू द्या. नंतर काय म्हणल्या बरोबर अजून, हा बाई खरं बोला तुम्ही शिका. काय म्हणता तुम्ही सिनियर काय करणार, मी तुमचा प्रश्नाचं विश्लेषण करताना हे प्रश्न काय बाईने प्रश्न दिला. विराट राजाच्या नगरीमध्ये विराटेश्वर नावाचे मंदिर, शिव मंदिर आहे, त्यांची उंची किती, तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचे नाव काय, त्या वृक्षाचे महत्व काय. आणि बाई मी जेव्हा हा उत्तर वाचत होतो तेव्हा मी हे सर्व माझे संगीतकारांना शांत राहून वाचत होतो. मग तेव्हा पण तुम्ही कानात काय गोळे बंद बसले का, किती खोटं बोलायचं माणसाने. तुम्ही शाहिरी देशामध्ये आहात, जर शाहिरीला विषय भिडवायचं नसेल तर आपल्या दुसऱ्या बाजूला यायचे, दोन गाणी बोलायचं जायचं ना. मी काय वाटलं होतं, विराट राजाच्या नगरीमध्ये विराटेश्वर नावाचं शिव मंदिर आहे, त्याची उंची 72 फूट आहे आणि लांबी का सांगत नाही, मला ज्या ग्रंथामध्ये जो उल्लेख आहे त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे त्याची उंची 72 फूट आहे आणि लांबी 46 फूट आहे. मग मी वृक्षाची उंची कधी बोललो, काही सांगायचं रसिकांना काही का म्हटलं, या पोहायला काय कळतच नाही. मी नवीन आहे, मी सांगायचा परत सांगायला नवीन जरी असलो तरी माझा गुरु पक्का आहे. माझ्या गुरुनी शब्द मला अक्षर शिकवलेला आहे, असं असू द्या. नंतर काय म्हणणं माहिती का, त्यानंतर मग एक विषय सोडला काय त्याला तोंडात घेशील काय
अगं तेजल चौथ्याची सांगशील काय अगं तेजल चौथ्याची सांगशील नंतर बाईनी दुसरा विषय घेतला. काय बाई बोलत दुसऱ्या कटिंग मारताना एक छोटासा तुम्हाला विषय देताना काय बोलला चाल मारली जसा गुलाब बोलतो या बरोबर ना ही चाल मारली म्हणून काय म्हणतो त्या विषयाची कटिंग बरे आहे का बोला या वाचल्या बाई गाईला म्हणून काय म्हणतो का सारे हसतात तुलाच कसं फुगल बेबाट नवरा नसता तुझा घरी सांग कुठं गेला ते गाठ नवरा नसता तुझा घरी सांग गेला ते गाठ नवरा नसता तुझा घरी सांग कुठं गेला ते गाठ तुला कसं फुगल बेबाट नवरा नसता तुझा घरी सांग कुठं गेला ते गाठ नवरा नसता तुझा घरी बाई दुसरा विषय गायला राजेश दादा थोडासा आवाज द्या. बाईने दुसरा विषय गायला काय काय चालू होती दुसऱ्या विषयाची रेकॉर्ड ब्रेक केला या त्याने हातात फुलच्या गुन्ह्यात जेव्हा भेटत पुण्या पुण्यात त्यानी भोकात जेव्हा घालतोय चामी भोकात हिला ठोकाया लागतो झोकात जेव्हा घालतोय चामी भोकात हिला ठोकाया लागतो झोकात तुम्ही ज्या ज्या विषय ज्या ज्या चाली दिलात त्याचे विषय त्याचे तुम्हाला मी परत दिले. मी सांगत होता मी शब्दाला शब्द देऊनच जाणार म्हणून काय म्हणतो का आता मी तुम्हाला माहिती देतो माझ्या दुसऱ्या बारीचे विषय देतो कधी कधी आपली भेट होईल तेव्हा मला तुम्ही उत्तर द्या म्हणून मला काय म्हणता बघा पाण्यामध्ये मी गेलो तो का सारा पाहिला प्रकार घडताना
काय माहिती बघा, मी चुकीचं बोलणार नाही. मी काल बागेत गेलो होतो, माझं विश्लेषण वरती माझं आहे म्हणून काय माहिती बघा. मग ते जलवरती उडताना खाली हिरवे पाणी पडताना, मग ते जलवरती उडताना खाली हिरवे पाणी पडताना. सचिन दवंडे यांच्याकडून या आता जी कटिंग आहे त्या कटिंगसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे, ऋणी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे बाई तुम्ही मला मागाशी तुमच्या आपल्या लेटेस्ट चॅटमध्ये कुठली नाही का रेकॉर्ड ब्रेकअप केला आहे त्याने. तसंच आता युट्यूबवर सर्वात जास्त व्हायरल गाणे आहे. कोणते गाणं व्हायरल माहिती आहे का? रसिको सांभाळ गजरल पाय ग साई दादा. सांभाळ गजरल पाय ग वय तुझं डोक्याचं हाय ग ऐकून घे जायला लग्नाच्या पायला घोटाळा करायचा नाही ग. ऐकून घे जायला लग्नाच्या पायला घोटाळा करायचा नाही तिकडे येत असताना मी कार्यक्रमाला येत होतो रूमवरून, तेव्हा मला या विषयात एक विषय सुचला आणि त्यासाठी मी कविता लिहिली. बाई आहे ना मेकअप वगैरे झकास मध्ये करून येतात झकास, पण तो मागे गुजरा बांधतात ना त्याच्यामध्ये फूल गजरा काय अडकवत नाही. म्हणून मग मला सुचलं ते तुमच्या समोर सादर करणार आहे. लक्ष असू द्या, चालतीच आहे. माझ्याकडे आहे बघ केवढा, माझ्याकडे आहे बघ केवढा, तुझ्या बोचात घालून का एवढा. काय म्हणतो बघा बाई, मी आता सांगितलं येत असताना मी विचार करत होतो की बाईला काहीतरी नवीन द्यायला पाहिजे म्हणून हे तुम्ही मेकअप एवढा भारी करता, मस्त एकदम छान सुंदर असतात, परंतु मागं जो भाऊ बांधता त्या भाऊ मध्ये काहीच नसतं. त्यासाठी मला विषय म्हणून म्हणायचं दादा तुम्ही दादा माझ्याकडे आहे बघ केवढा, तुझ्या बोचात घालून का एवढा. अगं तेजल तुला गावाच लागल, तुझ्या बोचात घालून एवढा. गावाच लागल तुझ्यात घालून एवढा. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय सोमाजी दवंडे माझे सैनिक यांच्याकडून या कटिंगसाठी 501 रुपयाचे बक्षीस आले आहे. मंडळाचा आभार आहे, धन्यवाद. रसिक हो, तुमचं मनोरंजन करत असताना आम्ही वादी प्रतिवादी, शाही प्रतिशाही, शक्तीपुरा, माया ब्रह्म आणि श्रीकृष्ण आणि राधा या विषयावर तुमचं मनोरंजन आम्ही करत असतो. आणि हे मनोरंजन करत असताना आमच्याकडून चूक बोलून कोणते जर तुम्हाला विषय खटकणारे गेले असेल तर जे काही चुकीचं असेल, मी जे काही चुकीचं गायले असेल त्याची मॅडम माझ्या पद्धतीने मी माझा कार्यक्रम केला, त्यात काही मनावर घेण्यासारखं असेल तर मला तुम्ही नंतर काय ते सांगा, मी त्या सुधारणा करेल. त्यामुळे तुम्ही मला सिनियर कलावंत आहात म्हणून. तर आता हा जो अत्याचार सुरू आहे, आता परवा हा जो अत्याचार झाला आपला बदनापूर या ठिकाणी जो अत्याचार झाला त्या चिमुरड्यांसाठी मला 2 शब्द मंडळाच्या परवानगीने मी हे 2 शब्द टाकतो आणि नंतर आपण बारीकी सांगता करू. काय म्हणतो बघा, चालता घेऊन करता आई माझी
किती सांगण्याचे मुकार आणि म्हणून त्या माझ्या दोन छोट्या चिमुरड्या त्यांच्यावर जो अत्याचार झाला त्या अत्याचारावर मी हे छोटसे एक कडव्याचे गीत गाणार आहे आणि नंतर त्याची मॅडम आपण आरतीसाठी यायचं आहे आणि म्हणून काय माहिती बघा वासनांचा आघाड बकासूर बळी घेतो नसताना कसूर लेक गेली बघा शाळेला लेक गेली बघा शाळेला होता काळ तिचा आळेला सागाडावर बघा तिच्यावर तिला नव्हता कोणाचा आधार हा वासनांचा प्यार हा बकासूर बळी घेतो नसताना कसूर वासनांचा तोपर्यंत नाचवा Holly.